कसलं पांढरं शेपूट श्री दिसायला स्वामी बघ. समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. काय असलं पोपट का लावलूस खाली? पोपट लावलूस खाली. काय करा खाली काय कुठून लावू? करेल लिंग आता. चप्पल यावं लागते. रस्ते लागले आज. खाली नाही काय का मम्मी स्वयंपाक? काय आता चपात्या करायला लास्ट चपाती आता हे. आणि इतक्या चपात्या करून घेतली आता मऊ मऊ सुते एकदम छान चपात्या झाल्या. आता इथं काही चपात्या येतात परत आणखीन रात्रच्या काही उरल्यात एवढ्या चपात्या. आता काय करावं हे 3 चपात्या उरल्यात रात्रच्या आणि आत्ताच्या गरम गरम चपात्या. तवा लय गरम झालाय आता. तर आता आपल्या चपात्या झालेली इथं. परत हे लास्टची एक राहिली हे टाकून घ्यावं आणि तवा लयच गरम झालाय का काही वाटत. पटकन चपात्या करून एवढी चपाती करणं झालं का लगेच मग आता आपल्याला ते थापून भाकरी थापून मासवडी बनवून घ्यायची. आता मासवडी माहिती का नाही तुला? नाही करते ती सारखं मासवडी. तर आता मासवडीची भाजी करून घ्यायची आता आपल्याला. मासवडी म्हणतच नाही तर आमच्या गावाकडे खरं तर वड्याची भाजीच म्हणतात. तरी पण आता ती भाजी छान मस्त मसालेदार अशी करून घ्यायची. तर आता चपाती आपल्या झालेली इथं. तर एवढी चपाती आहे आता ही छोटी ते बी करून टाकते. आणि सकाळी चहा चपाती परत लसणाचा रात्री ठेसा बनवलेला होता की रात्री लसणाचा. मग ते लसणाचा ठेसा परत चहा चपाती परत ब्रेड दादानं खाल्लाय. आणि तुझ्या पप्पाला तर रोज सकाळी दूध आणि चपाती लागते. त्याच्यासाठी भाजीचं काही टेन्शनच नसते आम्हाला सकाळचं. आणि संध्याकाळचं मग दुपारी म्हणलं तर भाजी नक्की लागते बरं हाय का नाही. सकाळी काहीच टेन्शन नसते भाजी. आणि दुपारी म्हणलं तर भाजी लागते भात लागतंय चपाती लागते. तर आता चपात्या तर झालेली तर आता थोडा भात घालून घेते नंतर मग भाजी बनवून घेते. आणि संध्याकाळी जर खिचडी केलं तर मग खिचडी काही खात नाही तर खिचडी केलं तर मी त्याच्यासोबत पातळ भाजी लागते. खिचडी नाही जमत आहे की नाही तुझ्या पप्पाला. त्यांच्यासोबत आम्हाला बी ज्याला खिचडी खायची त्याने खिचडी खायचं आणि ज्याला त्याच्यासोबत भाजी टाकून खायची असली तर भाजी टाकून खायचं. तर मला तर नुसती खिचडीच आवडते. तर आता चपात्या झालेली इथं. आता आपल्याला भाजीची तयारी करून घ्यायची. भाजीमध्ये काय काय टाकतेस? भाजीमध्ये अगोदर पीठ मळून घ्यायचं बेसनचं. मग बेसनचं पीठ मळालं का त्याच्यामध्ये म्हणजे पीठ मळती वेळेस बेसनचं त्याच्यामध्ये थोडं मीठ थोडं ओवा आणि थोडं लसूण वाटलेला परत मिरची पावडर असं सगळं मिळून मस्त गोळा करून घ्यायचं. तुम्हाला मी नंतर दाखवते आता बरं. आणि पलटी मारून इडली हे गेटचं काम बघा असं झालेलं आहे पूर्ण. आता छान झाले. पहिलं कसं उघडायचं होतं मध्ये आतमध्ये उघडत होतं. आता बरोबर झाले. आता असं रूळ टाकलेला आहे पूर्ण खाली आणि काम बाकी राहिले थोडं थोडं. आणि दरवाजाचं पण काम छान झालंय आता. हे बघा कडी कोंडे काय काय बसवण्यात आले की पण येड्याना वाकडे आल्यात बसवण्यात. बघूया आता सगळं खिचडी बिचडी झाले. हे थांब वाजव नक्की. हा थांब जरा
तर इकडे दिदी उभारली आहे. तर कसं झालंय दिदी काम? मस्त झाली. आहे का नाही? छान झाले का नाही? आता पहिल्याच्या पेक्षा तर छान झाले आहे का? तर आता हे पूर्ण गेटचं काम आपण उद्याच्याला तुम्हाला दाखवते. आता तोपर्यंत सगळ्यांना बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हां आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि आमच्या गावाकडचे व्हिडिओ दररोज बघत राहा. चला मग सगळ्यांना बाय.